राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आज निर्णायक टप्पा असून 264 ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे। मतदारांचा कौल मतपेटीत बंद होण्याआधी अनेक ठिकाणी गोंधळ, आरोप प्रत्यारोप, ईव्हीएम बिघाड आणि मतदार याद्यांमध्ये त्रुटी असल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले। अशातच बुलढाणा शहरातून मोठी आणि धक्कादायक माहिती पुढे आली आहे। बुलढाण्यात तब्बल 2 बोगस मतदारांना प्रत्यक्ष मतदान करताना पकडण्यात आले असून आणखी लोकांना खाजगी वाहनातून मतदानासाठी आणण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। बुलढाणा नगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजतापासून सुरुवात झाली। मात्र मतदानाच्या सुरुवातीच्या केवळ 1.5 तासातच प्रभाग क्रमांक 15 मधील गांधी प्राथमिक शाळा मतदार केंद्रावर बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे। प्राप्त माहितीनुसार वैभव देशमुख यांच्या नावावर मतदान करण्यासाठी आलेला कोथळी तालुका मोताळा येथील युवक प्रत्यक्षात संबंधित मतदार नव्हताच, तो एक तोतया मतदार होता हे लक्षात आले आहे। मतदार प्रतिनिधींनी त्याची पडताळणी केल्यानंतर त्याला थेट पकडण्यात आले। त्याच्यासोबत आणखी एक जण असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे। तर काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते इब्राहिमपूर व कोथळी येथून आणखी काही लोक बोगस मतदानासाठी आणण्यात आले होते। या सर्वांना गाड्यांमधून आणल्या गेल्याची माहिती पुढे आली आहे। तर काँग्रेस उमेदवारांकडून असा गंभीर आरोप करण्यात आला आहे की घाटा परिसरातून 2 पूर्ण गाड्या बोगस मतदारांनी भरून बुलढाण्यात आणल्या गेल्या आणि हे लोक कोणत्या उमेदवाराच्या मदतीने किंवा कोणत्या गटाच्या सांगण्यावरून मतदानासाठी आणले याबाबत सध्या चौकशी सुरू आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुलढाणा पोलीस प्रशासनाला या घटनांची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे। मतदार केंद्राची सुरक्षा वाढवण्याबरोबरच मतदान केंद्राबाहेरील संशयास्पद हालचालींवर देखरेख ठेवावी असेही त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे। या घटनेदरम्यान मतदान कर्मचाऱ्यांनी व पक्षाच्या प्रतिनिधींनी संबंधित युवकाला पकडून पोलिसाच्या हवाली केले। यावेळी परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली। काही नागरिकांनी मतदान केंद्रामध्ये झालेल्या प्रकारावर संतापही व्यक्त केला। काँग्रेसचे उमेदवार दत्ता काकस यांनी असा दावा केला आहे की बुलढाण्यातील अनेक मतदार केंद्रावर ग्रामीण भागातून खाजगी वाहनातून बोगस मतदार आणले जात आहे व त्यांच्याकडून ठरवून मतदान करून घेतले जात आहे। काकस यांनी काही व्हिडिओ दाखवत हे सर्व पुरावे स्वतः बोलतात असं सुद्धा म्हटलं आहे। हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि फक्त बुलढाणाच नाही तर राज्यातील इतर ठिकाणीही मतदार याद्यांतील गंभीर गोंधळामुळे नागरिक नाराज झाले आहे। पालघरच्या डहाणू नगर परिषदेत प्रभाग क्रमांक 12 मधील सेंट मेरीज मतदार केंद्रावर अनेक मतदारांचे नाव यादीत दुबार असल्याचे समोर आले आहे। दुबार नाव असल्यामुळे काही मतदारांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला। त्यामुळे नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला। मतदार यादीतील चुकांमुळे अनेक मतदार संतप्त झाले असून त्यांनी प्रशासनाकडे सुधारणा करण्याची मागणी सुद्धा केली आहे।